स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मनापासून स्वागत करतो जो कोणी आपला ब्लॉग व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल, मित्र व मैत्रिणीचं देखील. मित्रांनो, तर मित्रांनो, आता सकाळचे वाजलेत 7-8 वाजत आलेत मित्रांनो, 7-7:30 झालेत. तर मित्रांनो, आज फ्रेश वगैरे झालं कारण की आपल्याला जायचं उळणला, आहे की नाही. 2 दिवस जायचं आहे आपल्याला, कसं पप्पाला मदत म्हणून, आहे की नाही. तर मित्रांनो, मम्मीचं आवरते तोपर्यंत मी आलो होतो टेरेसवर. चला तुम्हाला सकाळचं टेरेसवरचं वातावरण दाखवतो, आहे का नाही मित्रांनो. तर चला जाऊ आपण बाहेर. हे बघा, वरच होतो मी आणि इकडं आपलं घर. तर आलोय मित्रांनो वर. त्या दिवशी साफसफाई केली ना आम्ही, तर थोडीफार घाण बाकी आहे. याला आहे ना मित्रांनो, पाण्याने धुतल्याशिवाय ना हे थोडंफार घाण वगैरे धूळ वगैरे ना निघून नाही जायची. एक दिवस काय करू आपण, जर घरी असलो ना तर मोटर लावून आहे ना सगळं धुवून काढू. हे कसं पाला वगैरे दिसतोय ना, तर हे सगळं धुवून काढू. पाला कसं काय आला इथं तुम्हाला सांगतो. कारण की हे पेरूचं व हे लिंबोणीचं झाड होतं ना, की ते डायरेक्ट वरच फांद्या होत्या, ते कट केल्या त्याच्यामुळं खाली गेलं. कसं इच्छू काट्याचं भेव असतं वर चढायचं वगैरे, त्याच्यामुळं थोडेफार कट करून टाकलेत. हे बघा, हे बघा मित्रांनो, आता पेरूला पण पेरू येतीलच बहुतेक. फुलं वगैरे आलेत बारीक बारीक, बघू शकता. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा कसे आले त्यांना फुलं, बारीक बारीकच आलेत, अजून काय मोठे नाही आले. आणि त्या तिथं 2 पेरू दिसतात बरं का. त्यामुळे तुम्हाला पेरू दाखवतो. ते बघा दिसले एकदम हिरवे हिरवे, एकदम छोटेले अजून. तर मित्रांनो, चला आता आपण जाऊ खाली, कारण की मम्मीचं पण बघू आवरलंय का नाही. लवकर गेलं ना तिथं पण आवरावं लागेल आपल्याला. आणि मम्मी इथं जाते तिकडं पाठीमागं, त्याच्यामुळं मग घरातलं पाणी वगैरे आपल्याला भरावं लागेल, झाडून वगैरे स्वच्छ करायचे. तर चला निघू मग इथून आता. मम्मीचं कितीक राहिलं काय माहीत, डबा भरत होती बरं का. तोपर्यंत म्हटलं पाठीमागून तरी आपण हे करू. बघू, हे बघा पाठीमागं ते सगळं खाली टाकून दिलं मित्रांनो. ते कोपरं दिसतं ना तिथं भरून ठेवलं आता, कारण की वर आहे ना काहीच घाण नाही ठेवली. अजून त्या कड्या वगैरे ते आपण व्यवस्थित ठेवून देऊ. आणि ते अँगल आहे मित्रांनो पत्र्याचे, ते काय 4 दिसतात ना. मग हरभरा बघा कसं वाळत टाकलं आहे मम्मीने. चला जाऊ खाली मग. काय हे लावून घेऊ, एकदा हे लावलं ना टेन्शन जाईन, आहे का नाही. की इच्छू काट्याचं भेव असतं त्याच्यामुळं. तर मित्रांनो, आता आम्ही महानोरीच्या जवळ आलो बरं का, म्हणजे पुढं निघालोय गावातून. आणि आता इथून थोड्याच अंतरावर वळण गाव आहे का नाही. बघा चिंचाचे झाडं किती मोठे, एकदम सावली, एकदम भारी आहे बरं का. कारण की शाळेत जायचं ना तेव्हापासून खूप जुने झाले बरं का. असं मला कळत नाही ना तेव्हापासून बघतोय हे चिंचाचे झाडं मी. बघा, हे महानोरी गाव आहे बरं का माझ्या मित्रांनो. कारण की बरंच मोठं आहे नाही म्हटलं तरी. टावर घर वगैरे आपलं पेट्रोल पंप आहे ना, तिथपर्यंत महानोरी गाव आहे. तिथून वरती हॉटेल वगैरे तुम्हाला दाखवेल मी. समोरून देखील गाड्या येतात. आता इथून पुढे गेलं ना आपल्याला डायरेक्ट वळणमध्ये झालं समजायचं आपण. पेट्रोल पंप ओलांडला ना तेव्हा डायरेक्ट वळण गावातच पोहोचू आपण. समोर पेट्रोल पंप लागला आता आपल्याला. खरंच व्हिडिओ मध्ये दाखवला होता बरं का. तिथे कवळं कवळं ऊन आहे मित्रांनो सकाळचं. आता 9 वाजलेत नाही म्हटलं तरी. इथं टपरी आधी इथं दुकान नव्हतं, आता झालंय बघ. आला इथं पेट्रोल पंप समोर, सिम्प्लेस पेट्रोल पंप आहे बघा. इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे हा पेट्रोल पंप. आणि आता इकडं वळण लागेल बरं काही हॉटेल वगैरे इथं. इथून पुढं वळण गावची शिवार चालू होती. मित्रांनो, आता आम्ही वळणला आलोय, म्हणजे बराच टाइम झाला. आणि कसं मित्रांनो, गावाचं वगैरे जाऊन रेशन वगैरे पण घेऊन आलो. तसं तिथं नंबरला लागावं लागतं. तर बघा, ह्या कुपन दिसतंय ना त्याच्यामध्ये आणलंय मित्रांनो, म्हणजे कुपन आणलंय त्या पोत्यामध्ये. आणि गोवाने मित्रांनो सर्व घरी घेऊन गेलो होतो. आणि कूलरमध्ये पाणी टाकायचं मित्रांनो. विषय काय झाला की पाणीच नाही आलं, आणि कूलर पण मोकळा आहे. पण पाणी नाही टाकलं तर गार हवा भेटणार कशी आपल्याला. तर पाणी टाकून घेऊ थोडंफार त्याच्यामध्ये, आहे का नाही. दिवसभर पुरवलं असं
कालचंच पाणी होतं आणि त्याच्यामध्ये एक माठामध्ये हांडा ओतून ठेवला, गार झालं म्हणजे पाणी बरं होईल. तर चला मित्रांनो, पाणी टाकून घेऊ आपण. ह्या बघा मित्रांनो, याच्यामध्ये टाकायचं. बघा, हे हे ना, हे असं खोललं का डायरेक्ट बकेटीने नाही ओतता यायचं बरं का, कारण की बकेटीने जर ओतलं ना तर जास्त पाणी खाली जाईल. त्याच्यापेक्षा इथूनच थोडं थोडं ओतावं लागेल, कारण की पाण्याची टंचाई आहे आज. म्हणजे पाणीच नाही आलं बरं का, म्हणजे जो सोडणार आहे ना त्यांनी पाणीच नाही सोडलं आज. असंच करून हळूहळू वाचावं लागणार आता. बघा ते तिथं पाण्याची लेवल कळते बरं का मित्रांनो. बरंच पाणी बसतं बरं का याच्यामध्ये, आहे का नाही. एवढी बकेट तर वतून अजून बसन याच्यामध्ये पाणी. बघू आता किती बसत. मित्रांनो आता 5 वाजून गेलेत मित्रांनो, आणि मी अजून इथंच आहे. मम्मी गेलेली पाठीमागं, नाही का नाही. तर झाडून वगैरे घेतले, कारण की मी घरातलंच काम करतो, मग मम्मी तिकडे जाते म्हटलं, आहे का नाही. आणि काय असेल ते दिवसभर मग माझंच कामं चालत असते. तर निघायचं अजून मित्रांनो. आता मम्मी कधी येते सांगता येत नाही. आणि शाळा वगैरे पण सुटून गेली बरं का. दिवसभर इतकं गरम होतं आणि विचारूच नका. बघा आता धूळ, बघा वातावरण बाहेरचं. पोरं पण गेलेत त्याच्या घरी. आणि कसं आहे मित्रांनो, शाळा जर सुटली ना तर एकदम इथून पोरं वगैरे एकदम गेट भरायला असतंय. आणि तरी देखील मित्रांनो पाहिल्यासारखे पोरं नाही राहिले बरं का. कारण की आमच्या काळात इतके पोरं राहायचे शाळेमध्ये. आता कसे शाळा पण भरपूर झाल्या आणि त्या हिशोबाने पोरं पण बाहेर फिराय शाळेमध्ये जाते, आहे का. कोणी मामाची तर कोणी आपल्या पाहुण्याची तर वेगवेगळ्या ठिकाणी. तर आधी कसं गावातल्या पोरांना फक्त एकच शाळा राहायची, जिल्हा परिषद किंवा माध्यमिक शाळा, आहे का नाही. त्याच शाळांमध्ये जायचं. आता काय घरोघरी गाड्या झाल्यात, पैसेवाले लोक झाले. आपल्या मुलांना तालुक्याच्या ठिकाणी पाठवत आहेत कुणी कुणी शाळेमध्ये. तर आपले सामान्य कुटुंबातले लोक आहेत तेच आहेतच, आहे का नाही. आणि असं समजू नका ही शाळा इंग्लिश मिडियमला मागं टाकलं असे फॅसिलिटी शाळेमध्ये मित्रांनो, आहे का नाही. फक्त घेणारा माणूस पाहिजे. फॅन लावून बसलोय, झाडून घेतलं मस्तपैकी, फ्रेश वगैरे झालं. पाणी वगैरे यायला आलं नाही मित्रांनो, आहे का नाही अजून. बघू मम्मी कधी येते काय, मग निघू आपण घरी जायला. बघा मित्रांनो, आता निघालो आम्ही घरी वगैरे निघालोय. आणि कसं आहे, मम्मीला यायला टाईम झाला. असं आता येतच होता रस्त्यावर, आपल्याला टाईम होतो काय माहिती आता. अंधार पडत पडत आलाय मित्रांनो, पूर्ण दिवस माळवला. पर्वत बघा किती, आणि किन्नी गवताचं पण इतकं असतंय ना. आणि जास्त करून वाघ वगैरेचं याचं जास्त दुसरं काही नाही करत. बघा सूर्य देव कसा आहे, लाल लाल झाले. पोचू मित्रांनो घरी आपण. मित्रांनो आता आम्ही घरी आलोय. घरी येऊन मित्रांनो चांगला आम्हाला 1 तास होत आलाय, कारण की चहा वगैरे घेतला मित्रांनो, फ्रेश झालो, आहे का नाही. अजून जेवण बाकी आहे मित्रांनो. तर वर्षाचा वगैरे स्वयंपाक चालू आहे का नाही. आणि मग मी ते बघते TV, आणि शिवण चालला खेळ, आहे का नाही. त्याला काही काम आहे, तिथल्या तिथं खेळतोय. तर मित्रांनो कसं आहे, घरी यायला म्हणजे आम्ही तिथूनच 6 वाजता निघालो, मग टाईम झाला यायला. आणि आमच्या गावाची जत्रा पण आहे बरं का. तुम्हाला गेलो जत्रात तर दाखवेल, कारण की काही गोष्टी जाऊ द्या आता सांगायचे नसतात. बघू असलं नशिबात तर जाऊ आपण जत्रामध्ये. तर आहे की नाही मित्रांनो. तर भेटू मग आपण मित्रांनो पुढच्या एक ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट करा मित्रांनो. व सर्वांना शुभरात्र व जय जय आदिवासी.